मित्रमैत्रिणींनो नमस्कार, मी मुक्ता कदम। आज दिवसभरामध्ये काय काय झालं? आज आपल्या 18व्या लोकसभेचा 7वा दिवस होता। आज जे संसदेमध्ये गाजलेला आहे ते म्हणजे अखिलेश यादव। समाजवादी पार्टीचे नेते आहेत अखिलेश यादव असं म्हणाले की आय डोंट ट्रस्ट ऑन ईव्हीएम। मी ईव्हीएम वर आजही विश्वास ठेवत नाही, कालही ठेवला नाही आणि उद्याही ठेवणार नाही। जरी माझ्या पक्षाचे 80च्या 80 उमेदवार या निवडणुकीला निवडून आले असते तरीही मी ईव्हीएम वर विश्वास ठेवणार नाही। थोडक्यात त्यांना असं म्हणायचं आहे की ईव्हीएम ज्याच्यावर भारतभरामध्ये इलेक्शनच्या आधी इतका गदारोळ उठत होता ते खरंच संशयास्पद आहे। म्हणजे ईव्हीएम मध्ये आपण असं म्हणणार नाही की सगळ्याच ईव्हीएम मध्ये घोळ केले असतील। आपल्याकडे यंत्रणा पण स्ट्रॉंग आहे, पण नक्कीच 10% ईव्हीएम मध्ये घोळ केलेला असणार आहे आणि घोळ केला जाऊ शकतो। त्याच्यामुळे त्यांचं हे जे वक्तव्य आहे ते महत्त्वाचं होतं। निवडून आल्याच्या नंतर मोदीजी असं म्हणाले होते की अरे ईव्हीएमवर कोणीच काय म्हणत नाही आहे, आता बीजेपीची संख्या कमी आलेली आहे, इंडिया आघाडीची जास्त आलेली आहे, त्याच्यामुळे हे काहीच म्हणत नाही आहे। तर हे कदाचित मोदीजींना उत्तर होतं। त्यानंतर पुढची बातमी आहे पंकजा मुंडे। लोकसभेची निवडणूक हरल्याच्या नंतर पंकजाताईंचं पुनर्वसन केलं गेलेलं आहे। हे पुनर्वसन कसं? आता घरी तर नाही बसू शकत, गेले 5-6 वर्ष त्या घरीच होत्या, तर आता त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिलेली आहे भाजपकडून। आणि पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटील यांचं एक सूचक वक्तव्य आलेलं आहे। ते असं म्हणले की मी काही विरोधही करणार नाही, सपोर्टही करणार नाही, तो त्यांचा प्रश्न आहे। त्यानंतर आपल्या विधानसभेचं सुद्धा अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये बच्चू कडूंचं आज एक गाजत होतं। ते म्हणजे बच्चू कडू यांनी दादा भुसेंना विचारलं का तुमच्या बसच्या तुमच्या गाडीच्या ड्रायव्हरला किती पगार आहे? तुमच्या गाडीच्या ड्रायव्हरला जितका पगार आहे तितका पगार तुम्ही एसटीच्या चालकाला देता का? का नाही देत? तो पण सरकारी ड्रायव्हर आहे, हा पण सरकारी ड्रायव्हर आहे। एसटीच्या कर्मचाऱ्याला 12,000 रुपये पगार देता आणि तुमच्या कर्मचाऱ्याला किती देता? तितकं देत का नाही? हा प्रश्न त्यांनी विचारला। दादा भुसेंनीही याच्यावर उत्तर दिलं की नाही, आम्ही जवळपास 35,000 रुपये पगार आहे असं त्यांनी उत्तरामध्ये सांगितलं। पण अर्थातच पेपरवर किती असतो, प्रत्यक्षात हातात किती मिळतो हे मला असं वाटतं की एसटीमध्ये काम करणाऱ्या लोकांनाच माहिती असेल। हा व्हिडिओ पाहणारे काही लोक असतील जे एसटी महामंडळामध्ये काम करत असतील तर त्यांनी खरंच म्हणजे मलाही कळेल, कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हे नेमकं काय आहे। त्यानंतर पुढे लोकसभेमध्ये आज आपले पंतप्रधान मोदीजी यांचं एक वाक्य आलेलं आहे। ते असं म्हणाले की काँग्रेसची ओळख ही आजपासून परजीवी पक्ष आहे। परजीवी म्हणजे पॅरासाइट। पॅरासाइट म्हणजे असा असतो जो स्वतःच्या बळावर जगूच शकत नाही, ज्याला जगण्यासाठी दुसऱ्या कशाची तरी गरज लागते। हो नाही, जसे की ढेकूण असतात रक्त पिणारे, ते आपल्या रक्तावर जगतात, तसं दुसऱ्यांच्या बळावर जगणारे म्हणजेच परजीवी। तर काँग्रेसला ते परजीवी म्हणत आहेत। पण आत्ताचे जे सरकार आहे ते युतीचं सरकार आहे, भाजपचं सरकार नाही आहे। म्हणजे तेलुगू देसम पक्ष आणि जनता दल युनायटेड म्हणजे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू ह्या दोघांनी जर सपोर्ट काढून घेतला तर मला सांगा मोदीजी पंतप्रधान राहतील का? नाही राहणार। मग परजीवी कोणाला म्हणायचं? तुम्ही या दोघांच्या बळावर आज पंतप्रधान आहात, त्याच्यामुळे पॅरासाइट तुम्ही आहात। जर असं झालं की इंडिया आघाडीचं सरकार आलं, इंडिया आघाडीमध्ये ऑलरेडी खूप सारे पक्ष आहेत, तर आपण म्हणू की हे सगळेच पक्ष परजीवी आहेत, कारण की ते एकमेकांच्या आधारानेच उभे आहेत। कुणाही एकाच्या बळावर सरकार आलेलंच नाही आहे। आणि आत्ताचं मोदीजी जे काही पंतप्रधान आहेत ते सरकार सुद्धा परजीवीच आहे। मोदीजी काय बोलतात हे कधी कधी मला असं वाटतं की त्यांनाच कळत नाही, कन्फ्यूज होतात ते कधी कधी, नाही का? आपले मुख्यमंत्री म्हणालेले आहेत। त्याच्यानंतर मुख्यमंत्र्याचे एक तुम्हाला शेजारी दिसत असेल, ते म्हणतात लाडकी बहीण योजना म्हणजे माहेरचा आहेर आहे आणि आम्ही ते दर महिन्याला माहेरचा जो आहेर आहे तो बहिणींना देणार आहोत। त्याच्यावर जितेंद्र आव्हाडे असं म्हणाले की तुम्ही बहिणीकडून 100 रुपये घेतात फॉर्म भरायसाठी, किंवा तुम्ही गॅसचे इतके पैसे काढून घेतात दर महिन्याला आणि तुम्ही दिल्याचं काहीतरी आव आणत आहात। तर हे सगळं जे काही राजकारण चालू राहील तरी माझं म्हणणं इतकं आहे की जे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतील त्यांनी नक्कीच घ्यावा। आणि गव्हर्नमेंट अशा काही योजना आणत असतील तर ही खूपच चांगली गोष्ट आहे। धन्यवाद देते मी शिंदे साहेबांना सुद्धा, फक्त त्यांनी घाणेरडं राजकारण करणं थांबवावं इतकंच। आणि सगळ्यात शेवटचं बघूया बातमी, खरं तर वाईट आहे, अशा बातम्या येऊ नये। 5 महिन्यामध्ये राज्यामध्ये 1000हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। 1 जानेवारी ते 31 मे 2024 या कालावधीमध्ये काय काय झालेलं आहे याचा एक रिपोर्ट बाहेर आला आहे। आणि या कालावधीमध्ये सुमारे 1046 शेतकऱ्यांनी राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत। पुढे जिल्हानिहाय सुद्धा आकडेवारी आलेली आहे, जसं की सोलापूर जिल्ह्यामध्ये 8 आहे, नाशिक विभागामध्ये 115 आहे, त्यानंतर जळगावमध्ये 76 आत्महत्या, छत्रपती संभाजीनगर 343 आत्महत्या आहेत। हे सगळं तुम्हाला इथे शेजारी दिसत असेल ते तुम्ही नीट वाचून घ्या। खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करायला सरकार अपयशी ठरत आहे। शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही आणि शेतकऱ्यांनाही असं वाटतं की हे आपलं नशीब आहे। अरे भावांनो, हे आपलं नशीब नाही आहे।
तुम्ही सरकारला जाब विचार आहे, जे पंजाबचे शेतकरी जागे आहेत की नाही, भाव ठरवणं ह्या सरकारचा मुद्दा आहे। सरकारने जर चांगला भाव दिला, चांगला म्हणजे काय, जितका खर्च करत आहोत त्याच्यापेक्षा 4 रुपये तर वर मिळाले पाहिजेत की नाही, तितका पण मिळत नाही आहे। तर काय होणार, पैशाचा लाड होऊ शकत नाही, पैसे काही आभाळातून पडत नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जो काही मुद्दा आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करण्यात हे सगळं सरकार अपयशी ठरलेलं आहे। यांनी काम करायला लागलं पाहिजे।